तर नमस्ते मित्रांनो, आज आमच्या डोक्यात होतं साऊंड रेकॉर्डिंग करायचं. पण साऊंड रेकॉर्डिंगला येऊन पडले होते 3 दिवस झालं. आम्हाला ही कामच उरकून देत नव्हतं, पिकअप फिटिंग, ट्रॅक्टर फिटिंग. त्यामुळे शेवटी संध्याकाळी आम्ही 11 वाजता हात लावला या सगळ्याला. 15 इंचीचे 3 रेकॉर्डिंगचे साऊंड होते आणि एक 12 इंचीचा रेकॉर्डिंगचा साऊंड होता. शेवटी डोक्यात घेतलं, म्हणलं आज हे काम उरकायलाच पाहिजे, त्याशिवाय काय नाही. परत कस्टमर सारखं कॉल करत होतं, "शेट का होतंय, का होतंय?" आम्हाला शिवजयंतीला पाहिजे, शिवजयंतीला पाहिजे. मग शिवजयंतीच्या आदल्या दिवशीच आम्ही डोक्यात घेतलं. आमच्या दादांचं काम टॉपचाच विषय असतो, त्यामुळं काय आहे, ते दणादणा उरकायला लागले. अर्ध्या पाऊण तासात त्यांनी 4 साऊंड रेकॉर्डिंग हाणून टाकली. तर विचार करत होते यांना भारी क्वालिटी कशी द्यायची. तर आम्ही पेपर वगैरे सगळा हेवी यूज करून घेतला. त्याच्यात म्हणलं चला टायमिंग दाखवू आपण आपल्या व्ह्यूअरला. त्याच्यानंतर मग आम्ही याच्यात साऊंडमध्ये सगळं आपले हे व्हाईट पेपर असतात ना, ते टाकायला सुरुवात केली. मग दादा विचार करत होते की अजून त्याच्यात काय वेगळं करता येईल ह्या हिशोबात, काय करू काय करू. त्याच्यानंतर हळूहळू चालूच होतं. म्हटलं चला आता दादांसोबत एक सेल्फी पण हाणून घेऊया. म्हणून सेल्फी काढली हसत हसत. अवतार लय हे झाला होता घाण, तरी पण म्हणलं चला जाऊ द्या, आता काय अडचण नाही, घ्या एक सेल्फी. तर मटेरियल स्टॉकमध्ये फुल ठेवलेलं होतं. आपण काय काय पाहिजे, कोणती कॉईल पाहिजे, काय पाहिजे, कोणतं स्पायडर पाहिजे, सगळं काय जोरातच लावलेलं होतं नियोजन. मग दादा हळूहळू बघत होते कोणती कॉईल लागते, 12 इंचीला, 15 इंचीला. तर 15 इंचीचे 2 आधीच दणक्यात हाणून घेतले होते. मग 12 इंचीचा हाणताना डोक्यात आला की बाबा आपण व्लॉग हाणू. दादा गम वगैरे हाणत होते साईडनी. त्याच्यानंतर हळूहळू काम चाललं होतं. मग आता आपल्या डोक्यात होतं कॉईल ठेवायची. मग कॉईल ठेवली. मग तरीच मधी आमच्या डोक्यात होतं पान खायचं. दादांनी पान काढलं, पान तोंडात टाकलं आणि मग पानाचा इडा सुरूच राहिला. मग हळूहळू दादा हे काय चाललंयच, गम लावायचं परत खाली. कॉईल फिट करून घेतली. आता मग म्हणले स्पायडर लावायचं. स्पायडरसाठी सगळीकडून गम ओतून घेतला आधी. मग मध्ये आधी थोडंसं जरा इन्स्टाचे पण रील घेत होतो. मग आता थोडा गम लावला खाली. हे पूर्ण पॅकच करावं लागतं, नाही केलं तर दणक्यातच निघून येईन, सगळी कॉईलच निघून येईन. त्यामुळे जेवढं मटेरियल भारी वापरता येईल ना तेवढं वापरायचं भावांनो, म्हणजे क्वालिटीच निघणार. त्याच्यानंतर स्पायडर दाखवले दादांनी. स्पायडर असं लावायचं. त्याच्यानंतर हळूहळू आतमध्ये गेलं की वरती कॉईल शिल्लक राहिलं पाहिजे, कॉईलची एंडिंग. दोन्ही प्लस मायनस वरती आलं ना संपला विषय. त्याला पण प्रॉपरली घ्यावं लागतं सगळीकडून, व्यवस्थित ठेवून वगैरे. तिथं गम लावावं लागतो आहे खालून, कॉईल व्यवस्थित खालच्या बाजूने काढावं लागायची व्यवस्थित. आम्ही चाललोच होता व्हिडिओ वगैरे कशी चालली आहे, काय चाललं आहे, हे ते लय राडा झाला होता. तरी पण दादा ओरडत होते, कशाला काढतो व्लॉग. तरी पण आता सवय आपल्याला पहिल्यापासून काढायची, नादच आहे म्हणलं आता त्यात काय. परत वरून गम हाणून परत त्याला आपलं स्क्रूइंग करायला चिटकवायचं, जेणेकरून ते निघलं नाही पाहिजे. एक आता दादा तेच लावायचं काम चाललेलं आहे. म्हणजे एक पॅक राहतं त्यांनी ना, कडेने निघत नाही, ठोका पडू काय हो, ते एकदम फिट राहिलं की त्याचा विषयच राहत नाही. असं पद्धतीने जोरात चाललं होतं. सकाळपासून लय काम, 6 फिटिंग झाल्या, 4 सेटअप गेलते. त्यामुळं काय सुधारत नसतं, कंबर गेली होती. मला तर काही काम करूशी वाटत नव्हतं. दादांचं चालूच होतं. बिळं वगैरे हाणून घेतली. त्याच्यातून कॉईल बाहेर काढायला डायरेक्ट आपलं बाहेर आहे ह्याला प्लस मायनसच्या कॉईलला द्यायला. तिथून मग जोरातच काम आहे. काय 15 इंची जरी कोणी हाणल्या तिकडं साईडला, तर 12 इंचीचं ववायचं काम चालू आहे. नुसतं लायटर पेटवायचं लावायचं, जोरातच काम सुरू आहे. सगळं काम झालं, म्हणलं चला आता टेस्टिंग घ्यायला सुरुवात कर. मग साऊंड वगैरे जोडलं, गाणं लावलं. आता बघा टेस्टिंग कशी होती.